पश्चिम आशियातील युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झालेली आहे। त्यामुळे ऐन खरीपात शेतकऱ्यांना खत टंचाईची झळ बसू नये यासाठी केंद्र सरकार इंडोनेशियाकडून खत आयातीची चाचपणी सध्या करत आहे। इंडोनेशियामध्ये युरिया खताचं उत्पादन 78 लाख टन आहे, तर या देशाची गरज 63 लाख टन एवढी आहे। त्यामुळे भारतासह फिलिपिन्स, थायलंड आणि ब्राझील या देशांना 10 लाख टन युरिया निर्यात करण्याबाबत इंडोनेशियाचं मंत्रिमंडळ याबाबत चर्चा करत असल्याची माहिती आता समोर आलेली आहे। आणि त्यामुळेच भारतातील शेतकऱ्यांना सुद्धा याचा काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो का, अशी एक शक्यता सुद्धा वर्तवली जाते आहे। इंडोनेशियाने ऑस्ट्रेलियाला यापूर्वी 2.5 लाख टन खत निर्यात केली होती। यापुढेही 10 लाख टन खताची निर्यात ऑस्ट्रेलियाला करण्याची इंडोनेशियाने ग्वाही दिलेली आहे। तरीही इंडोनेशियात 15 लाख टन युरियाचा अतिरिक्त साठा शिल्लक आहे। त्यामुळे इंडोनेशिया भारताला खरीप हंगामासाठी युरिया निर्यात करण्याची शक्यता अधिक आहे। परिणामी ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यांना खतांची जी गरज आहे ती पूर्ण केली जाऊ शकते किंवा ती भागवली जाऊ शकते असं जाणकारांचं मत आहे। इंडोनेशियाचे उपकृषी मंत्री सुर्दियानो यांनी नुकतंच भारतात खत निर्यातीच्या बाबत काही संकेत दिलेले आहेत। इंडोनेशिया भारताला युरिया निर्यात करण्यास तयार आहे। निर्यातीचं प्रमाण आणि तांत्रिक व्यवस्थेबाबत दोन्ही देशांमधील सरकारी खत कंपन्यांमध्ये पुढील चर्चा सुरू आहे असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे।